विदर्भ वैभव मंदिर मुंबई व विदर्भ समाज संघ मुंबई ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा स्नेहसंमेलन सोहळा वैदर्भीय बांधवांचा येत्या 28 एप्रिलला संध्याकाळी 4 वाजता याच ठिकाणी म्हणजे गावदेवी मैदान ठाणे पश्चिम इथे हा होणार आहे। विदर्भातील जी मंडळी जी मी बोललो की 35-40 लाख लोक जवळपास इथे आहेत, त्या सर्व बांधवांचं स्नेहसंमेलन म्हणजे त्यांनी इथे एकत्रित यावं, एकामेकांशी त्यांची चर्चा व्हावी, ओळख व्हावी आणि त्यांच्या पिढींना हे जे मुंबई शिफ्ट झालेले आहेत मागच्या 3 पिढ्यांपासून त्यांना ही संस्कृती नवीन पिढीला माहीत व्हावी याच्याकरता हा प्रोग्राम दरवर्षी करत असतो। कोरोनामध्ये फक्त तो झाला नाही। हे 27वं संमेलन आहे। या संमेलनाची रूपरेषा काय असणार, कशा प्रकारे कार्यक्रम पूर्ण दिवस? या संमेलनाची रूपरेखा अशी असणार आहे की हा संमेलनाचा कार्यक्रम संध्याकाळी 4ला चालू होतो आहे 28 तारखेला याच ठिकाणी आणि इथे सर्वात पहिले त्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। त्या कार्यक्रमामध्ये सूरसंगीताचा कार्यक्रम ठेवला आहे। माननीय कुणाल इंगळे साहेब आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीला ते प्रमुख आहेत, HOD आहेत संगीत विभागाचे, त्यांच्या ग्रुपचा एक कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये अनिरुद्ध जोशी हे पार्श्वगायक आहेत आणि त्यांच्याबरोबर बाकीचे कलाकार आहेत। यांचा असा एक पार्श्वगायनाचा आणि संगीताचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये प्रभू देसाई आहेत, आरोही प्रभू देसाई, अमोल गोडगे, शाहीर यशवंत जाधव साहेब इथे प्रस्तुती देणार आहेत आणि विशेष प्रमुख उपस्थिती म्हणजे भारत गणेशपुरे साहेब जे प्रसिद्ध मराठी हास्यकलाकार आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। तर त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे उपस्थित। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मंचावर विदर्भ भूषण व विदर्भ उद्योजक हा पुरस्कार दरवर्षीच या संस्थेमार्फत दिला जातो। तो पुरस्कारसुद्धा इथे जाहीर झालेला आहे आणि तो जो पुरस्कार आहे, जो विदर्भ भूषण हा पुरस्कार आहे, हा पुरस्कार परमपूज्यनीय आचार्य स्वामी श्री जितेंद्र महाराज हे अमरावती येथील अंजनगाव सुर्जी येथील असून आपल्या राम मंदिर कमिटीवरती ते आहेत आणि जे नवीन संसद भवन बनलं त्या संसद भवनाच्या पूजनासाठी पण ते तिथे त्यांना पाचारण करण्यात आलं होतं। आणि दुसरं सत्कार मूर्ती आहेत आमची जी अगदी म्हणजे उद्योजक ज्याला आपण म्हणतो विदर्भ उद्योजक, ह्याच्याकरता ज्यांचं नाव आहे ते मिस्टर अंकुश सुधीर दिवे, हे नागपूरचे आहेत। त्यांनासुद्धा उद्योजक पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे। त्या व्यतिरिक्त जे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रावीण्य मिळालेलं आहे विशेष कुठल्याही कार्यामध्ये किंवा त्यांच्या एज्युकेशनमध्ये, अशा लोकांचेसुद्धा पुरस्कार इथे आपण वितरित करत असतो। कोण प्रमुख उपस्थिती, कोण प्रमुख पाहुणे कोण येणार, पॉलिटिकली कोणी येणार नाही? हा बेसिकली काय आहे की आमच्या या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी पॉलिटिकल लोक असतात, पण यावर्षी ते राहणार नाहीत जवळपास, कारण आचारसंहिता लागू आहे। त्या स्वतः त्या सर्वांनी जेव्हा आम्ही त्यांना निमंत्रण दिलेत पण त्यांनी सांगितलं की आचारसंहिता असल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला येणार नाही, पण तरी सामाजिक कार्यक्रम असल्यामुळे कारण हा दरवर्षी होतो, प्रत्येक वेळेला होतो, कारण आताच होतो आहे असं नाही। त्याच्यामुळे कदाचित कोणी आपल्या इथले आमदार किंवा खासदार मंडळी येण्याचे चान्सेस आहेत, ते भेटी देतील कदाचित, कारण ती मंडळी जी आहे ती पण विदर्भातली आहे। त्याच्यामुळे या कार्यक्रमाला कुठलंही राजनीतिक वळण न देता आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी विनंती करेल तुम्हाला की हा राजनीतिक कार्यक्रम नाही, हा सार्वत्रिक अगदी बंधुभाव आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे विदर्भीय लोकांचा। तर हाच मॅसेज आपण आपल्या माध्यमातून चॅनल्सला आणि पत्रकारांनी आपल्या न्यूजपेपरला द्यावा अशी मी विनंती करतो।